आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या संदर्भात आणि सिंधुदुर्गाच्या विकासासंदर्भात ज्या काही महत्त्वाचे निर्णय झालेले आहेत केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या पातळीवर, ते अजून विस्तृत पद्धतीने सिंधुदुर्गच्या जनतेपर्यंत पोहोचावेत। आपलं हे महायुतीचं सरकार, आमचं केंद्रातलं आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वात असलेलं एनडीए सरकार हे किती प्रभावी पद्धतीने काम करत आहे आणि खऱ्या अर्थाने ह्या जिल्ह्याच्या विकासामध्ये हे सरकार आल्यापासून किती महत्त्वाचे बदल होत आहेत, घेतलेल्या निर्णयाचं प्रतिबिंब हे लोकांच्या भविष्यावर कसं पडेल या सगळ्या गोष्टीवर प्रकाश टाकण्यासाठी आज आपल्या सगळ्यांना आमंत्रित केलेलं आहे। सरकारची कामं, सरकारने घेतलेले निर्णय हे लोकांपर्यंत पोहोचणं फार गरजेचं झालेलं आहे असं मला वाटतं आणि आजच्या काळात तर अजून महत्त्वाचं आहे। कारण का चांगल्याला चांगलं म्हणणं आणि चांगल्या कामाचं कौतुक होणं हे तसं आता क्वचितच आपल्याला ऐकायला मिळतं आणि म्हणून सरकार, निवडून गेलेलं सरकार, आदरणीय फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात असलेलं सरकार नेमकं काय काम करत आहे हे आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून जनतेपर्यंत समजलं पाहिजे, जेणेकरून आमच्या राजकीय प्रतिस्पर्धींना, विरोधकांना त्यांनाही कळेल की जनतेने आम्हाला निवडून दिल्यानंतर या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये काय बदल होत आहेत हे आमच्या विरोधकांना कळलं पाहिजे आणि थोडं आमच्या मित्रपक्षांनाही कळलं पाहिजे, जेणेकरून विधानसभेमध्ये सरकार विरोधातली काही भाषणांचा धार हा थोडा कमी होईल असा अपेक्षा मी व्यक्त करतो। सर्वात महत्त्वाचं म्हणजे युनेस्कोच्या यादीमध्ये आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचे मधले छत्रपती शिवरायांचे 2 किल्ल्यांचा उल्लेख आलेला आहे। छत्रपती शिवरायांनी जी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली त्या स्वराज्य स्थापनेमध्ये सिंधुदुर्ग किल्ला आणि विजयदुर्ग किल्ला याच्या दोन्हीचं फार महत्त्व आहे। या दोन्ही किल्ल्याचा उल्लेख आता युनेस्कोच्या यादीमध्ये आलेला आहे। हे प्रत्येक शिवप्रेमीसाठी आणि माझ्या प्रत्येक सिंधुदुर्ग वासियासाठी हा एक अभिमानाचा क्षण आहे। कालपासून प्रत्येक जण जल्लोष करतोय आणि यासाठी मी देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेबांचं मनापासून आभार मानेन की खरा शिवभक्त कसा असतो, शिवरायांच्या विचारांवर चालणारा मावळा, याचं उत्तम उदाहरण म्हणजे आमचे आदरणीय मोदी साहेब आहेत। कारण का ह्या युनेस्कोच्या यादीमध्ये आपल्या महाराजांच्या किल्ल्याला मान मिळणं हेच आमच्या मोदीजींची आंतरराष्ट्रीय पातळीवर असलेली ताकदीचं खरं उदाहरण आहे। त्याचबरोबर राज्याचे मुख्यमंत्री आमचे आदरणीय देवेंद्र फडणवीसजी आणि या खात्याचे, सांस्कृतिक खात्याचे मंत्री आमचे आदरणीय आशिष शेलार साहेब ह्यांनी ज्या पद्धतीने हा पाठपुरावा केला आणि आपल्या राज्यामधले शिवरायांचे किल्ले आज युनेस्कोमध्ये
आणण्यासाठी जी जी ताकद लावली, जे जे कागदपत्र पुरवले, त्याचमुळे यादीमध्ये त्यांचं नाव आलेलं आहे। विजयदुर्ग आणि सिंधुदुर्गसाठी सन्मान्य खासदार राणे साहेबांनी केंद्र सरकारकडे असंख्य पत्रव्यवहार केले, काही महत्त्वाच्या विषयावर प्रकाश टाकला आणि त्यामुळे पण या पूर्ण कामाला हातभार लागला आहे। म्हणून त्यांचेही मी सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी मनापासून आभार मानतो। युनेस्कोच्या यादीमध्ये आल्यानंतर निश्चित पद्धतीने महाराजांनी जो ज्वलंत इतिहास घडवला, त्या ज्वलंत इतिहासाचं जतन करणं, पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणं आणि ह्या किल्ल्यांच्या एकंदरीत विकासासाठी, संवर्धनासाठी मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक ताकद आता अजून आमचे केंद्र सरकार आणि आमचं राज्य सरकार देईल, हा विश्वास या निमित्ताने मला व्यक्त करायचा आहे। पर्यटनामध्ये निश्चित पद्धतीने ह्याच्यामुळे मोठ्या प्रमाणावर वाढ होईल। आता ही जगभरातले पर्यटक आमच्या ह्या दोन्ही किल्ल्याकडे येतातच, पण आता युनेस्कोमध्ये आल्यानंतर आंतरराष्ट्रीय पातळीवर पण आमच्या शिवरायांचे हे दोन्ही किल्ले जे आदर्श आहेत त्यांना पाहण्यासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी करतीलच, असा विश्वास मी या निमित्ताने व्यक्त करतो। दुसरा एक महत्त्वाचा निर्णय जो मला असं वाटतं असंख्य पत्रकार मित्रांच्या नजरचुकीने कदाचित समजला नाही किंवा त्याचा निर्णयाचं महत्त्व आपल्या दृष्टिकोनातून काय आहे हे समजलं नाही। असंख्य आपल्या सिंधुदुर्गातले कोकणातले प्रकल्प हे पर्यावरणामुळे किंवा पर्यावरणाच्या परवानगीमुळे वर्षानुवर्ष अडकून राहायचे, मोठ्या प्रमाणामध्ये निधी उपलब्ध व्हायची, पण राज्य पातळीवर MCZMA नावाची कमिटी स्थापन झाल्या नसल्यामुळे यात ते प्रकल्प रखडले जायचे, यात त्यांची निधी परत जायची। वारंवार जनतेकडून मागणी व्हायची की प्रकल्प पूर्ण करा, पण निवड ही समिती गठीत नसल्यामुळे या प्रकल्पांना चालना मिळायची नाही। बरोबर 1 महिन्या अगोदर मी आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना एक पत्र लिहिलं की आपल्या राज्याच्या पातळीवर जी समिती स्थापन झाली पाहिजे MCZMA ची, ती स्थापन नाही आहे, आपण त्याच्यावर लक्ष घालावं आणि मग लगेच त्या प्रक्रियेला चालना मिळाली। त्या पुढच्या आठवड्यामध्ये मी स्वतः जाऊन देशाचे भारत सरकारचे पर्यावरण मंत्री आदरणीय भूपेंद्र यादवजी त्यांना जाऊन विनंती केली की साहेब आमच्या राज्यामध्ये जे काही प्रकल्प आहेत ते निवड ह्या समिती स्थापन झाल्या नसल्यामुळे ते पडून आहेत, निधी परत जाते। त्यांनी तो आदेश पुढच्या आपल्या अधिकाऱ्याने दिला। राज्याच्या पर्यावरण मंत्री आमच्या पंकजाताई त्यांनीही त्याच पद्धतीचा पाठपुरावा केला आणि गेल्या काही दिवसा अगोदर तो गॅजेट्स निघाला आणि ही MCZMA ची कमिटी आपल्या राज्यासाठी स्थापन झालेली आहे आणि त्याचा सर्वात जास्त फायदा, कारण का किनारपट्टीला लगत असलेले हे जे प्रकल्प आहेत ज्याला CRZ मुळे चालना मिळत नाही आणि मग त्याच्यामुळे निधी अडकून पडतो, ह्या सगळे प्रकल्प आता ह्या MCZMA कमिटीकडे जातील आणि त्यांना लगेच मान्यता भेटतील, जेणेकरून
त्या प्रकल्पांना कोणी थांबवू शकणार नाही। सर्वात काही उदाहरणं देतो त्याचे फायदा थेट कुठे कुठे होणार। उदाहरण तुम्ही वर्षानुवर्ष ऐकलं असेल की आमच्या माजी मंत्री दीपक केसरकरजींच्या प्रयत्नामुळे वेंगुर्ला शिरोडामध्ये ताज प्रकल्प येणार होता। आंदोलनं झाली, काही वेळ भूमिपूजनही झाली, पण प्रकल्प पुढे जायचा नाही। फक्त ह्या एमसीजेडएमए कमिटी नसल्यामुळे त्या परवानग्या मिळवण्यामध्ये आपल्याला अडथळे यायचे। आता एमसीजेडएमए कमिटी स्थापन झाल्यानंतर लगेच ह्या प्रकल्पाला स्थापना मिळेल आणि आपल्या जिल्ह्यातला पहिला 5 स्टारचा रस्ता ह्या निमित्ताने मोकळा झालेला आहे, हे ह्या निमित्ताने आपल्याला सांगेन। त्याचबरोबर काही असंख्य विभागाचे जे काही प्रकल्प किंवा निधी फक्त ह्या एमसीजेडएमए कमिटीमुळे जे पुढे गेले नाही ते मुद्दामून वाचून दाखवतो। कोकण आपत्ती समीकरण पतन विभागाची 18 कामं आहेत 122 कोटी, अर्थसंकल्पीय 42 कामं आहेत 100 कोटी। आता सार्वजनिक बांधकामच्या जवळपास 50 कोटीची कामं प्रलंबित होती। सिंधुदुर्ग जिल्हा परिषद सिंधुदुर्गचे जवळपास 50 लक्ष कामं 2022-23 पासून प्रलंबित होते। मालवण नगर परिषदेपासून वेंगुर्ला नगर परिषदमध्ये असंख्य ही कामं फक्त एमसीजेडएमए कमिटी नाही म्हणून ते प्रलंबित होते। पर्यटन विभाग ज्याच्या अंतर्गत समुद्र किनारी उभ्या कराव्या लागणाऱ्या शासकीय सोयीसुविधा अधिक सुविधा फक्त हे कमिटी नसल्यामुळे ते देऊ शकलो नाही। एमटीडीसीच्या जमिनी सीआरझेड 200 मीटरच्या मध्ये येतात, तिथे तात्पुरता सरोवेटेड टेंट हाऊस कोकणी हाऊस निर्माण होतील लगेच या एमसीजेडएमएच्या कमिटीमुळे। सीआरझेड लाईन 200 मिलीमीटर वरून 500 मीटर डेव्हलपमेंट झोन अधिक फायदेशीर होणार। पीपीपी तत्वावर सीआरझेड क्षेत्रात मोठ्या प्रमाणामध्ये विविध पर्यटन प्रकल्प आता आपण उभे करू शकतो। उंच डोंगर असेल, त्यावर सपाट जमीन असेल, खाली समुद्र असल्यास सीआरझेड लाईन कशी मोजली जाणार याबाबत आता स्पष्टता येईल। उदाहरण मी तुम्हाला काही जे देवगडचे आमचे मित्र आहेत, गजबा देवीच्या इथे आमचे जे मंदिर आहे मिठबावला, तिथे आमचे रवी फाटकजींच्या माध्यमातून काही कोट्यावधी निधी आणले गेले, जवळपास 24 कोटी 94 लाख। आमचे एकनाथ शिंदे साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा त्याच्या इकडे पुलाचे बांधकाम आणि संरक्षण भिंत याच्यासाठी 24 कोटी आणून ठेवलेले। 24 कोटी काम पुढे जात नव्हतं कारण का समिती गठीत नव्हती, समितीच्या समोर प्रश्नच यायचा नाही। आता अशासारखी असंख्य कामं लगेच त्याला चालना भेटेल आणि ही कामं आता लगेच त्या दृष्टिकोनातून पूर्ण होतील आणि भविष्यामध्ये अशी कुठलीही यादी आपल्याला वाचायला लागणार नाही, एवढी क्षमता त्या एमसीजेडएमए कमिटीमध्ये होती, ज्याला आपण चालना दिलेली आहे। तो एक आपल्या सिंधुदुर्गासाठी दुसरा एक महत्त्वाचा झालेला निर्णय, ज्याच्यामुळे विकासाला निश्चित पद्धतीने चालना भेटेल। तिसरी बाब म्हणजे वाढवण बंदर जे आपल्या पालघरमध्ये येत आहे। जगामध्ये जे पहिले 10 क्रमांकाचे बंदर आहेत त्याच्यातले पहिल्या 5 क्रमांकाचं बंदर म्हणून वाढवण बंदरची ओळख येणाऱ्या कालावधीमध्ये येणार आहे। म्हणजे एवढी मोठी खोली असलेला कुठलाही भाग, कुठलाही बंदर आज तरी आपल्या देशभरामध्ये नाहीये। हे बंदर तयार झाल्यानंतर किंवा हे बंदर बनत असताना आपल्या प्रत्येकाला वाटत असेल की ह्या बंदराचा कोकणाला काय फायदा किंवा ह्या बंदरामध्ये जे काही नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत त्या नोकऱ्याचा थेट फायदा सिंधुदुर्गाच्या तरुण तरुणीला होणार आहे का, हा प्रत्येकाच्या मनात प्रश्न आहे। तुम्ही प्रत्येक बोलत असाल अरे तो बंदर येत आहे ते पालघरमध्ये येतो, आम्हाला काय फायदा। याच दृष्टिकोनातून गेल्या आठवड्यामध्ये मंत्रालयामध्ये आपल्याला आठवत असेल मी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये नेदरलँड ह्या देशामध्ये गेलो होतो आणि तिथे अटल सोल्युशन
या कंपनीबरोबर आमची चर्चा झाली आणि त्यात अटल सोल्युशननी महाराष्ट्र सरकारच्या कौशल्य विकास मंत्रालय आणि आमचं बंदर मंत्रालय बरोबर गेल्या आठवड्यात सामंजस्य करार केला आणि वाढवण बंदरामध्ये उपलब्ध असणाऱ्या तयार होणाऱ्या जेवढ्या नोकऱ्या आहेत, पहिल्या टप्प्यामध्ये किमान 5 ते 7 हजार नोकऱ्या तयार होणार, तर त्या जेवढ्या नोकऱ्या आहेत त्या सगळ्या नोकऱ्यांचा जो मार्गदर्शन आहे किंवा ट्रेनिंग आहे ते आपल्या ITIच्या माध्यमातून मुलांना देण्यात येणार आहे. आणि त्या 5 जिल्हे जे शॉर्टलिस्ट झालेले आहेत, मुंबई आहे, पुणे आहे, बारामती आहे, नाशिक आहे आणि तुमचा सिंधुदुर्ग जिल्हा आहे. म्हणजे जे काही नोकऱ्या वाढवण बंदरमध्ये तयार होतील त्या नोकऱ्या नेमका कशा असतील, त्याच्यासाठी ट्रेनिंग कशी लागेल, काय कौशल्य तुम्हाला त्याच्यासाठी लागेल, त्या सगळ्याची माहिती देण्यासाठी आपल्या ITIचे जे केंद्र आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहेत, ज्याचा आज जास्त उपयोग होत असताना आपल्याला कोणालाच दिसत नाहीत, त्या ITIच्या माध्यमातून ह्या आपल्या सिंधुदुर्गातल्या मुलं मुलींना मार्गदर्शन आणि ट्रेनिंग देण्याचं काम महाराष्ट्र सरकार घेणार आहे. त्याच्यासाठी 120 कोटी फक्त ह्या पूर्ण ट्रेनिंगसाठी अर्थ खात्याने बाजूला ठेवलेले आहेत. याचा अर्थ एवढाच होतो की वाढवण बंदरामध्ये आपल्या सिंधुदुर्गातल्या असंख्य तरुण तरुणीला नोकरी मिळण्याची दालनं त्या निमित्ताने उघडतील आणि पहिल्या 5 क्रमांकामध्ये आपला सिंधुदुर्ग जिल्हा असल्यामुळे सर्वात जास्त प्राधान्यक्रम ह्या पहिल्या 5 जिल्ह्याच्या तरुण तरुणीला भेटेल, कारण त्यांची ट्रेनिंग लवकर सुरू होणार आहे. म्हणून ही निर्णयाचा थेट फायदा आपल्या जिल्ह्याच्या विकासावर, आपल्या जिल्ह्याच्या दरडोई उत्पन्नावर आणि आपल्या जिल्ह्याच्या भविष्यावर निश्चित पद्धतीने होईल असा माझा ठाम विश्वास आहे. आमच्या महाराष्ट्राच्या महायुतीचं सरकार आदरणीय देवेंद्र फडणवीसजींच्या नेतृत्वाखाली आमचे एकनाथ शिंदे साहेब आणि अजितदादा आहे, आमचं पूर्ण मंत्रिमंडळ आज महाराष्ट्राच्या विकासासाठी काम करत असताना प्रत्येक क्षेत्रामध्ये आज सरकारला 150 दिवस होणार आहेत आणि ह्या 150-200 दिवसामध्ये आमच्या महाराष्ट्र सरकारने ज्या पद्धतीने प्रत्येक क्षेत्राला, आरोग्य क्षेत्र असेल, MSEB मध्ये असेल, आता MSEB मध्ये पण रिपेअर आणि मेंटेनन्ससाठी ते 77 कोटीची मागणी मी पहिल्या आमच्या मुख्यमंत्री साहेबांकडे केली होती. त्याच्यातले पहिले 10 कोटी प्राप्त झालेले आहेत आणि पूर्णचं पूर्ण 77 कोटी येणाऱ्या काही आठवड्यामध्ये उपलब्ध असतील, जेणेकरून आपल्या जिल्ह्यामध्ये असलेली MSEBची यंत्रणा म्हणजे जुने पोल असतील, वायर असतील, सबस्टेशन असतील, जे काय आतापर्यंत ज्या तक्रारी यायच्या त्या सगळ्या तक्रारी भविष्याच्या दृष्टिकोनातून येणार नाहीत. या सुरू आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जे काही निर्णय, ह्या सगळ्या निर्णयांमुळे मोठ्या प्रमाणामध्ये बदल किंबहुना विकास चारी बाजूने होत असताना आपल्याला निश्चित पद्धतीने दिसेल. एअरपोर्ट, आपलं विमानतळ, चिपी विमानतळाच्या सुशोभीकरणासाठी मी पहिल्या टप्प्यात 1 कोटी उपलब्ध करून दिलेले आहेत. आमच्या पोलीस यंत्रणेसाठी पूर्ण जिल्ह्यासाठी CCTVची यंत्रणा लागावी या दृष्टिकोनातून प्रशासकीय मान्यता आम्ही देण्याच्या मार्गावर आहोत. सांगण्याचा अर्थ एवढाच आहे की महाराष्ट्र सरकार म्हणून, महायुतीचं सरकार म्हणून या जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सगळ्या पद्धतीचे निर्णय घेतले जात आहेत. हे निर्णय लोकांपर्यंत प्रभावी पद्धतीने आपल्या माध्यमातून पोहोचावेत. लोकांना याची जाणीव झाली पाहिजे की आपलं हे सरकार जे त्यांनी निवडून दिलेलं सरकार आहे, आम्ही त्यांनी निवडून दिलेले लोकप्रतिनिधी आहोत. आज मंत्रालयामध्ये आम्ही आमच्या सिंधुदुर्गच्या आणि महाराष्ट्राच्या जनतेच्या आशीर्वादामुळेच आम्ही तिथे बसतो आणि म्हणून तिथे बसत असताना 24 तास आम्ही आमच्या जनतेसाठी काम करतो आहोत.
हेच सांगण्याचा प्रयत्न या निमित्ताने मी केलेला आहे. धन्यवाद. बोला, या संबंधित काय प्रश्न असेल तर विचारू शकता. बातमी सर्व दूर गेली. बऱ्याच जणांची माहिती नव्हतं की चांगलं काम या ठिकाणी या आपल्या राज्यामध्ये झालेलं आहे. आपण पर्यटनदृष्ट्या ज्यावेळी काही गोष्टी मगाशी मांडल्या त्यावेळी सीवर्ड प्रकल्प आपला बरेच वर्ष रेंगाळलेला आहे. तर त्याच्या बाबतीत पुढचं नियोजन काय असेल. दुसरं, जसं वाढवण बंदर होतंय तसं बरेच वर्ष विजयदुर्गला बंदर होण्याचं चाललंय. कोल्हापूरची मळी तिकडनं सप्लाय करते आणि बरंच काय कारण तिथे सुद्धा डीप खोली भरपूर आहे. तर त्या दृष्टिकोनातून प्रयत्न व्हावे. दुसरं, आपला जो कोस्टल रोड आहे बरेच वर्ष म्हणजे अंतुल्याच्या कालावधीपासून तो अजून तो पूर्ण होत नाहीये. आपण इकडे शक्तीपीठ मार्ग करतो, स्वागत आहे. पण त्याचबरोबर आपला पश्चिम किनारी सागरी महामार्ग आणि त्याच्यानंतर एक नवीन जो महामार्ग डिक्लेअर केलेला आहे त्या बाबतीत तुमचं काही नियोजन असेल ते जर स्पष्ट करावं. काय आहे, आजची पत्रकार परिषदेचा प्रयत्न घेण्याचा अर्थ हे होता की आमचं सरकार काम करतंय, एक एक प्रश्न सोडवत जातोय. सीवर्डचा विषय हा स्थानिकांना विश्वासात घेऊन, स्थानिक आमदारांना विश्वासात घेऊन त्याच्यावर मार्ग काढण्याचा प्रयत्न आमचाही आहे. शेवटी तेव्हा स्थानिक जनतेने त्याला विरोध केलेला आणि म्हणून जोपर्यंत जनता इच्छा व्यक्त करत नाही की आम्हाला यात इथे तुम्ही प्रकल्प द्या, तोपर्यंत त्याच्याबद्दल हालचाली करण्याचा काय अर्थ नाही. पण हेही खरं आहे की जिल्ह्यातल्या अन्य भागांची करून पण मोठ्या प्रमाणामध्ये मागणी आहे की अगर मालवणला तो हवा नसेल तर आमच्या तालुक्यामध्ये घेऊन या. पण जोपर्यंत मालवणच्या त्या स्थानिक जनतेला तो प्रकल्प खरंच नको असेल, कारण का आता लोकप्रतिनिधी बदललेले आहेत, खासदारही बदललेले आहेत आणि म्हणून आता जनतेचं मत घेतलं झालं आणि त्याबद्दल विचार केला जाईल. एक दुसरा तुमचा तो विजयदुर्ग आणि बंदर विकासाच्या संदर्भातला विषय आहे. मी स्वतः त्या खात्याचा मंत्री आहे. विजयदुर्गची जी पूर्ण जे प्रकरण आहे आज NCLT मध्ये असलं तरी संबंधित सगळ्या अधिकाऱ्यांचे माझं बोलणं झालेलं आहे. मी तुम्हाला एक विश्वास देतो की विजयदुर्ग आणि रेडी पोर्ट आणि रेडी बंदर हे दोन्ही बंदर एकाला चालू केलं जाईल आणि रेडी बंदरची क्षमता वाढवली जाईल. कारण का आज रेडी बंदर हे फक्त 40% कॅपॅसिटीवर जवळपास सुरू आहे, त्याला 100% करण्याचा आमच्या दृष्टिकोनातून आम्ही काम करतोय. आणि विजयदुर्गमध्ये काही 2-3 लोकांशी माझं बोलणं सुरू आहे, काही 60 ते 70% माझं बोलणं झालेलं आहे. जेव्हा 100% होईल तेव्हा विजयदुर्गमध्ये ह्याच 5 वर्षामध्ये मी तुम्हाला विश्वास देतो विजयदुर्गमध्ये तुम्हाला बंदर तिथे तुम्हाला उभं राहिलेलं दिसेल. त्याचबरोबर विजयदुर्ग भागामध्ये जी M2M नावाची जी फेरी जी आम्ही माझगाववरून जी सोडणार आहे, जी पहिली रत्नागिरीला थांबणार आहे, दुसरी विजयदुर्गला थांबणार आहे सिंधुदुर्गामध्ये, त्याच्यासाठी पण स्टेशन बांधण्याचं काम म्हणजे जिथे पॅसेंजर उतरतील, गाड्या तिथे निघतील त्याचंही बांधण्याचं काम आता काही दिवसामध्ये सुरू होईल. म्हणजे एकंदरीत सिंधुदुर्गातले हे जे काही महत्त्वाचे दोन बंदर विकासाच्या दृष्टिकोनातून जे काही लोकांची अपेक्षा आहेत ते दोन्हीवर माझं फार बारकाईने लक्ष आहे. अभिनय तो कवी नाही. म्हणजे पहिलं हे खातं राणेसाहेबांकडे होतं, त्यांनी ती चालना दिली आणि आता पुरं करण्याचं काम माझं आहे आणि म्हणून माझी ती नैतिक जबाबदारी आहे की हे दोन्ही प्रकल्प मी माझ्या कार्यकारिणीमध्ये पुरं करीन. दुसरं म्हणजे हे जो काय रस्त्या संदर्भात तुम्ही बोललात, आता कोस्टल रोडच्या कुठे अडकलं तर मला माहिती आहे शक्तीपीठचा विषय आहे, अन्य पण रस्त्यांसंदर्भात कुठे काय सरकार पातळीवर अडचण असेल ती दूर केली जाईल. कारण का बघा आता प्रत्येक विषयाचे मार्ग काढत आम्ही चाललेलो आहे. हे मी जे तुम्हाला अगोदर काय सांगितलं की बाबा जे विषय अडकले होते ते आता आपण गुंतागुंतीचे होते तो आपण सोडवत चाललेलो आहे, मार्ग काढतोय जेणेकरून विकासाची दालनं उघडे होतील. आणि म्हणून जिथे जिथे तुम्हाला आपल्याला आतापर्यंत अडथळे दिसले ते सगळे अडथळे येणाऱ्या 5 वर्षामध्ये दूर करून ते प्रकल्प पूर्ण करण्याचं काम हे मी माझ्या माध्यमातून करणार आहे. मुद्दा आहे ना, मुद्दा सुटलाय.
CRZ कोकणापुरतं शिथिल करण्यासाठी आपण प्रयत्न करू. तुम्ही बघा. आता खात्याचे मंत्री आहात, असं काय पॉझिटिव्ह नाही नाही, एक लक्षात घ्या, मी त्या CRZ हे पहिलं तर पर्यावरण खात्याच्या अंतर्गत येतं मित्रा, माझ्या बंदर खात्याकडे नाही येत. एक दुसरा विषय असा आहे, CRZ रद्द करायची की नाही हा सगळा अधिकार केंद्र सरकारचा आहे. केंद्राने तो कायदा कोस्टल रेग्युलेशन झोन केलेला आहे. केंद्र त्याच्याबद्दल शिथिलता आणू शकतो, ज्या बाबतीमध्ये आपले पंतप्रधान मोदीजी अतिशय सकारात्मक आहेत. पण तोपर्यंत आपले प्रकल्प अडकता कामा नये. त्यांची पण चिंता आमच्या राहुल नार्वेकरजींची का असेल? कारण का प्रकल्प अडकून जायचे. आम्ही निधी आणायचो, राहुल नार्वेकर आणायचे, नितेश राणे आणायचे, राणेसाहेब आणायचे, केसरकर आणायचे, पण प्रकल्प रखडून जायचे कारण का CRZ परवानगीच मिळायची नाही. आणि आम्ही जेव्हा जायचो आम्हाला उत्तर काय माहिती, अरे इथे तर तुमची समितीच गटत नाही. म्हणून पहिला टप्पा मी पहिल्या 6 महिन्यामध्ये टाकलेला आहे. आता पुढे मार्ग मोकळा होईल. साहेब, शक्तीपीठ आमच्या मळगावला जोडणार असं दीपक केसरकरांनी जाहीर केलं. म्हणजे तो फायनल झाला पाहिजे. नवीन अलाइनमेंट झाली ती मळगावला जोडणार का? मी आणि अगर केसरकर साहेब, मी पालकमंत्री आहे, केसरकर साहेब तिकडचे स्थानिक आमदार आहेत, आम्ही दोघंही अगर म्हणत असू तर त्याला खरं समजून तुम्ही बातमी छापू शकता. कारण आम्ही दोघेही जबाबदार आहोत. आम्हाला इथे येऊन खोटं बोलणं हे आम्हाला शक्य नाही. आम्हाला जे MSRDCतून माध्यमातून जी काय माहिती मिळालेली आहे, जे काय आमची चर्चा झालेली आहे, आणि म्हणून पालकमंत्री आणि स्थानिक आमदार म्हणून जी काय भूमिका आम्ही तिथे घेतली आहे त्याला आमचे फडणवीस साहेब आणि आमचे दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी स्वागतच करतील. म्हणून खरी समजून तुम्ही ब्रेकिंग न्यूज चालवा. महावितरणकडून भूमिगत वीज महिना केला जातो. 55% काम पूर्ण झालं जिल्ह्याचं. डिसेंबरपर्यंत 100% काम पूर्ण त्याचं म्हटलं आहे. हो, तर त्या दिवशी मी जेव्हा आढावा बैठक घेतली DPDC मध्ये, तेव्हा त्यांनी आम्हाला तेच सांगितलं की डिसेंबरपर्यंत आम्ही पूर्ण हे काम 100% करू, जेणेकरून आपल्याला हे जे काही विजेमुळे होणारा त्रास. बघा, परत एकदा तुम्हाला सांगतो, हे खातं आमच्या आदरणीय फडणवीस साहेबांकडे आहे. फडणवीस साहेब राज्याचे मुख्यमंत्री पण आहेत. आणि म्हणून जेव्हा जेव्हा त्यांना एका राज्याचा मुख्यमंत्री असताना ते अन्य सगळ्या खात्यांना न्याय देत असताना त्यांच्याकडे असलेल्या खात्यांना न्याय देणार नाही का? आणि त्यांच्या आमच्या सिंधुदुर्गावर विशेष प्रेम आहेत ना. कारण का जेव्हा मी लगेच त्यांना त्यावेळी विजेच्या प्रश्नासंदर्भात साधा एक फक्त SMS केला की साहेब असं अडचण आहे, याबद्दल मेंटेनन्स रिपेअरबद्दल तुम्ही विचार करावा. त्यांनी काही विचार न करता सगळ्या अधिकाऱ्यांच्या मला 2 तासात माझं बोलणं झालं. मला प्रस्ताव मागायला सांगितलं आणि आता 77 कोटीचा प्रस्ताव तो मान्यताकडे आलेला आहे आणि कामं पण सुरू होतील. बघा, हा पण परत तोच विषय, ही कामं 30-40 वर्षापासून प्रलंबित आहेत. त्याच्यामुळे कधी आपली वीज जाते, कधी सबस्टेशन जळतो, कधी वायर हे होतं, कधी पोल पडतात. आता ह्या सरकारच्या काळात ती कामं आपण मेंटेनन्सची कामं पहिल्यांदा करायला घेतलेली आहेत. म्हणजे आपण प्रत्येकाचा तोडगा काढत तोडगा निघत नाही असा विषय नाही. आणि म्हणूनच मला विश्वास आहे, जसे अन्य प्रश्न सुटले जातील कायमस्वरूपी, तसे विजेच्या प्रश्नासंदर्भात पण माझ्या सिंधुदुर्ग जनतेला आंदोलनाची भाषा करायला लागणार नाही, एवढा मला विश्वास. मराठीचं होऊन जाऊन दे, काय बोला काय विषयात काय. संजय शिरसाट, संजय राठोड, उदय सामंत, संदीपान भुमरे या 5 शिंदेच्या मंत्र्यांची SIT चौकशी करा असं संजय राऊत सांगितलं. बघा, असं आहे, संजय राऊतांनी कोणाची चौकशी करायला मागणी करावी हा त्याचा अधिकार आहे, संजय राजाराम राऊत. पण जो स्वतःच भ्रष्टाचारांनी बरबटलेला आहे, त्याचं स्वतःच्या कुटुंबियाचं आणि स्वतःचं नाव खिचडी चोरीमध्ये अगर पुढे येत असेल, पत्रा चालमध्ये अगर तो 100 दिवस जेलमध्ये गेलेला असेल, त्याला दुसऱ्याची चौकशी मागण्याचा नैतिक अधिकार आहे का? ह्याचा फक्त आपण विचार करायला पाहिजे. चोरच बोलतोय की दुसरे चोर आहे, असं कधी होतं का? स्वतः 420 आहे, स्वतःच्यावर चौकशा सुरू आहेत खिचडीचे आणि पत्रा चालचे, आणि तो बोलतोय की SITची मागणी करा. अरे काहीतरी राहिलं पाहिजे. संजय राऊत असं म्हणतायत, मुंबई मराठी माणसांची काही गुजरातांची धनिक सेट मुंबईला बटीक बनवू इच्छितात. दिल्लीच्या वाटेवरच पायपुसणं केलंय सत्ताधाऱ्यांनी. याचा अर्थ मुंबई तुमची बटीक आहे, हे सगळे दिल्लीचे बडवे आणि रडगे आहेत, मराठी माणसांना. बघा, असं आहे की संजय राजाराम राऊतने हेच वक्तव्य जरा आपल्या मालकाला जाऊन सांगावं. कारण त्याचाच मालक अंबानीच्या लग्नामध्ये नाचताना आम्हाला दिसलेला आहे. म्हणून गुजराती माणसांवर किती प्रेम आहे
हे आपल्या उद्धव ठाकरे आणि कुटुंबाला विचारलं ना तर दिवाळीचं बोनस निश्चित पद्धतीने संजय राजाराम राऊतना मिळणार नाही, की चालू असलेला पगार पण बंद होईल. म्हणून थोडं जरा लायकीप्रमाणे संजय राजाराम राऊतने आपलं थोबाड उघडावं, नाहीतर दिलेला चेक पण सॅलरीचा बाउन्स होऊन जाईल. संजय राऊत आणि असं पण म्हणतात ज्या पद्धतीने मद्यपानांना परवानगी वाटप झालाय त्यांना मद्यपानाचा देश करायचा आहे का महाराष्ट्रात? हो, कारण का वाईनची कंपनीची स्थापना संजय राजाराम राऊतच्या मुलीचीच आहे. आणि हा झिंगाट कुठे असतो याची थोडी जरा माहिती मी बाहेर दिली ना तर मग ह्या महाराष्ट्राला चेहरा दाखवू नाही शकणार. म्हणून अवकाशात राहून बोलावं संजय राजाराम राऊत. सध्या गिरणी कामगारांच्या घराचा विषय ऐरणीवर आलाय. ही अनेक वर्ष त्या ती संघटना चालवली गिरणी कामगार. आपल्या आजोबाई गिरणी कामगार होते, पण आत्ताच्या घडीला गिरणी कामगारांपुढे सेतू आणि कुठे घरदार द्यायचं चाललंय. वास्तविक मुंबईमध्ये घरं उपलब्ध होऊ शकतात, जमिनी उपलब्ध आहेत. आता त्यावेळेला 2005च्या दरम्यान त्यावेळी जो काही गिरणी कामगारांना 200 गिरण्याच्या 600 एकर जमिनी होत्या आणि त्याचे 1/3 गिरणी कामगार, 1/3 मालक आणि 1/3 महानगरपालिका. त्याच्यानंतर त्याचं काय केलं रामायण महाभारत हे कदाचित आपल्याला माहिती असेल. पण महाराष्ट्र मुंबईमध्ये जर 12% वाढवायचं असेल तर गिरणी कामगारांना मुंबईतच घरं मिळावी यासाठी आपण काय प्रयत्न करतो? आपलं सरकार म्हणून मी पेक्षा आमचं राज्य सरकार अतिशय गिरणी कामगारांसंदर्भात सकारात्मक आहे आणि गिरणी कामगारांना आपल्या हक्काची सुसज्ज अशी घर मिळावीत या दृष्टिकोनातून आमचं सरकार काम करत आहे. त्याच्या बाबतीमध्ये अजून विस्तृत माहिती मी थोडी अजून घेतलेले निर्णय काय कुठल्या बैठका एकदा माहिती घेतल्यानंतर आपल्याशी बोलेन. ते वैयक्तिक फायदा आपल्याला इंटरव्ह्यू देतो. रोहित पवार यांच्या विरोधात ईडीकडून पुरवणी आरोपपत्र दाखल करण्यात आले. महाराष्ट्र सहकारी बँक घोटाळा प्रकरणात पुरवणी आरोपपत्र दाखल झाले. बारामती ॲग्रो कंपनीच्या माध्यमातून घोटाळा केल्याचा आरोप आहे. हो, आता ईडीने अगर आरोपपत्र दाखल केलेलं म्हणजे त्याच्यामध्ये काहीतरी सिद्ध झालेलं आहे. आरोपपत्राचा तोच अर्थ असतो आणि म्हणून आरोपपत्र एकदा दाखल झाल्यानंतर आता संबंधितांनी ईडीला उत्तर द्यावं. राजकीय म्हणजे थैथयाट करणं सोपं असतं, दुसऱ्यांवर आरोप करणं सोपं असतं. मगर ते म्हणणं ना काच के घर में रहने वाले लोगों ने दूसरे पे पत्थर नहीं मारना चाहिए. आता रोहित पवारला कळेल. मंत्री दत्तात्रय भरणे असं म्हणतात लाडक्या बहिणीमध्ये विकास निधी येण्यास विलंब होतो. ठीक आहे, आता ते मंत्री आहेत त्यांना कदाचित जास्त माहिती असू शकते, पण माझ्या खात्याअंतर्गत तर मी सांगू शकतो की मी कुठल्याही पद्धतीची अडचण मला तरी माझ्या नजरेसमोर दिसत नाही. आणि जे प्रकल्प माझ्या खात्याअंतर्गत आज मी हाती घेतलेले आहेत त्या प्रत्येक प्रकल्पाला न्याय देण्यासाठी मी समर्थ आहे. कुठल्याही पद्धतीने बंदर खातं आणि मत्स्य खात्यातलं कुठलंही प्रकल्प निधी अभावी बंद पडणार नाही ह्याची काळजी सरकार म्हणजे खात्याचा मंत्री म्हणून मी निश्चित पद्धतीने घेईन. आपल्या विधानसभेत आपले विरोधी उमेदवार सतीश सावंत आणि आपण आज कार्यक्रमानिमित्त व्यासपीठावर एकत्र आला. ते शिक्षणा क्षेत्रातला तो कार्यक्रम होता. शिक्षणामध्ये राजकारण आणू नये असे संस्कार राणे साहेबांनी आमच्यासारख्या कार्यकर्त्यांवर टाकलेले आहेत आणि म्हणून कितीही मोठा राजकीय विरोधक असेल पण माझ्या जिल्ह्याच्या विद्यार्थ्यांचा विकास आणि भविष्य अगर माझ्या नजरेसमोर असेल तर मी कोणाच्याही कांद्याला कांदा लावून बसण्याची माझी तयारी आहे. मग मी माझा राजकीय अहंकार कधीच मध्ये आणणार नाही. मग विरोधक असो पण शेवटी जिल्ह्याच्या विकासामध्ये अगर आम्ही एकत्र येऊन अगर काम करू शकलो विद्यार्थ्यांसाठी, शेतकऱ्यांसाठी, जिल्ह्याच्या विकासासाठी तर मी प्रत्येकाला आपला राजकीय प्रतिस्पर्धी समजतो, शत्रू नाही आहे माझा कोणीच. ठाकरे गटाचे अनेक जिल्ह्यातले नेते भाजपमध्ये येण्यास उत्सुक आहेत. सतीश सावंतांनी जर तसा प्रयत्न केला तर आपण त्यांचं स्वागत करणार. मला प्रस्ताव तरी येऊन दे, प्रस्ताव येऊन दे. प्रस्ताव आल्यानंतर टोलचे ते गेट उघडायचं का नाही हे सगळ्यांची चर्चा करून आपण निर्णय घेऊ. पण भारतीय जनता पक्षामध्ये येण्यासाठी असंख्य लोक उत्सुक आहेत. कारण का शेवटी भारतीय जनता पक्ष ज्या पद्धतीने आज देश आणि राज्यासाठी आमचे नेते काम करत आहेत
त्याच्यामुळे प्रत्येकाला भविष्य ह्याच पक्षामध्ये दिसत आहे. आज राणेसाहेब खासदार ही भारतीय जनता कामं पूर्ण करायची होती, ते प्रलंबितच होती. आणि मग त्याच्यामध्ये ती काही टाईल तुटण्याची एक घटना तिथे झाली. मग मी स्वतः त्यांच्याशी बोललो की साहेब तुम्ही, आणि त्याच्यामध्ये PWDचा काहीच संबंध नव्हता आमच्या राज्य सरकारचा. अनिल सुताराजींनी आजूबाजूच्या जो काही भागाची जबाबदारी, म्हणजे पुतळ्या सकट जो काही आजूबाजूची जी जागा आहे, सुशोभीकरणचा म्हणत नाही, आजूबाजू त्याची सगळ्याचं सगळं मेंटेनन्स असो किंवा त्याला बांधण्याचं काम हे अनिल सुतारांच्या अंडरगत होतं. त्यांनी ते काम हातात घेतलेलं आहे. माझं तुम्हाला एवढंच म्हणणं आहे, जे करू एकदाच करू. परत परत तुम्हाला अशा कुठल्या बातम्या मिळता कामा नये एवढी काळजी आम्ही घेणार आहे. कारण का ते आपल्या वैयक्तिक बघा, तुम्ही पण तुमची जबाबदारी पूर्ण करताय, पण आपल्या जिल्ह्याच्या प्रतिमेसाठी ती चांगली गोष्ट नाही आहे. म्हणून मी प्रशासनाला विनंती केली, मी मंत्र्यांना विनंती केली, स्वतः कॅबिनेटमध्ये हा विषय घेतला की जे करायचं आपण साहेब एकदाच करू. जे काय तुम्हाला डागडुजीकरण करायची आहे, जे काय मजबूतीकरण करायचं आहे, आपण एकदाच करू. कारण हा वर्षानुवर्ष पिढ्यानपिढी तो पुतळा तिथे उभा राहणार आहे. हा काय फक्त 5 वर्षाचं ते संकल्पना नाहीये. म्हणून जे करायचं ते एकदाच करायचं आणि मग कायमस्वरूपी जनतेसाठी खुलं करावं. त्या दृष्टिकोनातून आपण ते काम करतोय. सिंधुदुर्ग के विकास के बारे में कई महत्वपूर्ण निर्णय हमारे केंद्र और राज्य सरकार ने लिए हैं. सबसे महत्वपूर्ण निर्णय जो लिया है वो यूनेस्को के लिस्ट में जो हमारा सिंधुदुर्ग और विजयदुर्ग किले का नाम जो आया है, उसके लिए मैं आदरणीय पंतप्रधान हमारे मोदी जी का तहे दिल से मैं उनको धन्यवाद कहूँगा. उसके साथ हमारे राज्य के मुख्यमंत्री हमारे देवेंद्र फडणवीस जी और हमारे कल्चरल डिपार्टमेंट के मंत्री आशीष शेलार जी, उनका भी मैं आभार मानूंगा, धन्यवाद करूंगा कि उनके सभी के प्रयासों के वजह से ही आज हमारे छत्रपति शिवाजी महाराज के ये 2 ही किले जो जिसको इतिहास में उनका बहुत बड़ा नाम है, आज यूनेस्को के लिस्ट में उनका नाम आने के वजह से जरूर उनका इंटरनेशनल स्टेज पे उनका महत्व और ज्यादा बढ़ेगा. आने वाली टूरिस्टों की संख्या बढ़ेगी और उनको मेंटेनेंस रखने के लिए जो राज्य और केंद्र सरकार की जो हमको मदद चाहिए वो बड़े पैमाने पे अभी मेरे मिलने का रास्ता खुल गया है. विश्व धरोहर सूची में सूचीबद्ध हुआ है. क्या विश्व धरोहर सूची में सिंधुदुर्ग और विजयदुर्ग सूचीबद्ध हुए हैं. किस तरह बढ़ावा मिल सकता है दुर्ग पर्यटन के लिए? देखिए, ऐसा है कि दुर्ग पर्यटन के हिसाब से ये दुर्गों को मेंटेन रखने की बहुत बड़ी चुनौती हमारे सामने हमेशा से थी. हमारा समुद्र के बाजू में ये दोनों किले होने के वजह से, दुर्ग होने के वजह से बहुत बड़े पैमाने पे उधर नुकसान बहुत बड़े पैमाने पे होता था. अभी इस यूनेस्को के यादी में आने के वजह से जरूर ही इनको मेंटेनेंस रखने के लिए जो फंड्स लगते हैं, जो कुछ परमिशन मिलते हैं और बहुत भी अलग अलग चीजें जो अभी तक हमारे केंद्र सरकार के माध्यम से हुई थी, उसको बहुत बड़े पैमाने से गति इसके वजह से मिली. ठीक आहे, अजून काय? कोण काय लाड वालावलकर लोक काय? मला वाटतं खूप दिवस भेटल्यानंतर काहीतरी प्रश्न आले पाहिजे. याच्या संदर्भात एक आहे की युनेस्कोच्या यादीत जे सिंधुदुर्गाचे 2 किल्ले समावेश झाले आहेत, तर त्या अनुषंगाने जागतिक दर्जावरून या किल्ल्यांच्या डागडुजी किंवा सुशोभीकरण किंवा त्याच्यासाठी अर्थसहाय्य उपलब्ध होणार आहे. त्या संदर्भात जिल्हा प्रशासनामार्फत आपण असा काय प्लॅन तयार केला आहे का किंवा करणार आहात? बघा, प्रामुख्याने काय व्हायचं, इथे छोटीशी एक वीट पण लावायची असेल तर आपल्याला खूप परवानग्या लागायच्या. आमच्या सिंधुदुर्ग किल्ल्यामध्ये असलेलं जे शिव मंदिर असो, त्याचं एकंदरीत डागडुजी असो, आमच्या विजयदुर्गमध्ये असलेले काही भाग जो कोसळला होता, या सगळ्या बाबतीला प्राधान्य क्रमांकाने घेऊन ह्याच्यावर काम करण्याचं मानस आता आमच्या सिंधुदुर्ग प्रशासनाचा आहे. त्याच्यामुळे युनेस्कोचा हा आलेला निर्णय हा आमच्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये चालना देणार आहे. त्याचबरोबर ह्याच्यावर काही अवैध अगर बांधकाम कोणी केलं असेल, आमच्याच किल्ल्यावर नाही पण राज्याच्या कुठल्याही किल्ल्यावर, आता त्यालाही काढून टाकण्याचं एकंदरीत मुभा आमच्या राज्य सरकारला पण ह्या निमित्ताने भेटेल. एकंदरीत दुर्ग या दोन्ही किल्ल्यांच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणामध्ये आता चालना आणि ताकद राज्य सरकार आणि जिल्हा प्रशासनाला उपलब्ध झालेली आहे. बिडवलकर प्रकरणानंतर
चव्हाण आत्महत्या प्रकरणाची विरोधक राजकीय भांडवल करण्याचा प्रयत्न करतात, काय सांगता? आज लक्षात घ्या, आज मी सिंधुदुर्गचा पालकमंत्री आहे. माझ्या जिल्ह्यामध्ये जेव्हा अशा कुठल्याही घटना घडतात तेव्हा जिल्ह्याचा पालक म्हणून मी प्रत्येकाकडे एकच दृष्टिकोन ठेवून बघण्याचं माझी जबाबदारी आहे. मी एकाला जास्त कोणाला कमी हे ह्या खुर्चीवर बसून कधीच करू शकत नाही. मला नेहमी वाटतं की राजकारणामध्ये काही सिद्धांत पाळले पाहिजे. कोणाच्या वैयक्तिक घरगुती भांडणामध्ये आपण किती डोकं घालावं ह्याची खरंच मर्यादा आहे. राजकीय कार्यकर्ते आपल्या सगळ्या जणांना आहे, पण ते स्वतःच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये ते काय करतात हे आपण जास्त त्याच्यावर डोकवू शकत नाहीत. पण जिल्हा प्रशासन म्हणून, जिल्हा पोलीस म्हणून आम्ही स्पष्ट आदेश दिलेले आहेत की जे आत्महत्याची प्रकरणं आमच्या जिल्ह्यामध्ये होतील त्यांना पारदर्शक पद्धतीने कोणाचाही दबाव न जुमानता त्याला त्या पद्धतीने संबंधितांना न्याय मिळाला पाहिजे, संबंधितांना शिक्षा मिळाली पाहिजे. सिंधुदुर्गाचा पालकमंत्री म्हणून मला माझ्या जिल्ह्यामध्ये अशी प्रकरणं होत नाहीत. माझी जनता सुख समृद्धीने राहावी, माझी जनता शांत पद्धतीने राहावी हाच माझा प्रयत्न असणार. आणि म्हणून जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी कुठल्या एका पक्षाचा पालकमंत्री नाही आहे, जिल्ह्याचा पालकमंत्री आहे. आणि म्हणून मी पोलीस प्रशासनाला नेहमी सांगतो, कुठल्याही अशा पद्धतीची प्रकरणं झाली तर कुठलेही राजकीय दबाव याच्यावर सहन करायचं नाही आणि प्रत्येकाला न्याय द्यायचा. आता इन्सुलीमध्ये पण काल परवा एक अशी घटना घडली आत्महत्येची, असंख्य अजून घटना घडलेल्या आहेत. तर मग एकाच घटनेकडे बघता माझं तर म्हणणं आहे जिल्ह्याच्या पोलिसांनी सगळ्या बाबतीमध्ये सखोल चौकशी करायला पाहिजे आणि प्रत्येकाला न्याय दिला पाहिजे. सरकार जेव्हा काम करतं, जिल्हा पोलीस जेव्हा काम करतं तेव्हा एक जनतेचा विश्वास वाढला पाहिजे की आमच्या घरामध्ये अशी घटना घडली पण जिल्हा पोलिसांनी आम्हाला न्याय दिला. ती भावना कशी तयार होईल त्यावर माझं अजून लक्ष आहे आणि त्या दृष्टिकोनातून आमचे सरकारचे पोलीस काम करत आहेत. याच्यातूनच एक प्रश्न आहे, माजी आमदार वैभव नाईक यांनी तुमच्या सोबत असलेले फोटो माध्यमांसमोर आणले आणि त्यासंदर्भात त्यांनी अशा पद्धतीने रंग देण्याचा प्रयत्न केला, तुम्ही काय सांगा? असं आहे, शेवटी वैभव नाईक हे माझ्यावर हिशोब चुकता करायला प्रयत्न करतायत ते विनायक राऊतांबरोबर करतात, हा त्यांना पहिला प्रश्न विचार. कारण का हा सुप्त संघर्ष आहे आमच्या जिल्ह्याच्या उभाटामध्ये. कारण का कणकोली पलीकडे बघायचं नाही असं काही मातोश्रीच्या बैठकीमध्ये ठरल्यानंतर पण जेव्हा वैभव नाईक सावंतवाडीमध्ये जाऊन आंदोलन करतात ना, तर कुठेतरी विनायक राऊत किती अपयशी आहेत. विनायक राऊत नावाचं पार्सल आता मुंबईला ठेवा हा देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. आणि म्हणून दोघांच्या भांडण्यामध्ये मला कबाबमध्ये हड्डी बनायचं नाहीये असं आहे. साहेब, जिल्हा रुग्णालयात किंवा आपल्या कणकवली उपजिल्हा रुग्णालयात डॉक्टरांचा नवीन स्टाफ आलाय किंवा कर्मचारी वर्ग पुरेसा आहे, परंतु अनेक ठिकाणी जिल्हा रुग्णालय किंवा आहे ना साहित्य सामुग्री अपुरी पडते. त्यांची मागणी गेली 20 वर्षाची आहे आणि मागणी केलेली असून त्यांना वेळेत साहित्य मिळत नाही. उदाहरणार्थ आपल्या उपजिल्हा रुग्णालयात ऑर्थोपेडिक सर्जन तिथे येतात, फिजिओथेरपिस्ट आहेत, पण त्यांच्याकडे आवश्यक असणारी मशिनरी कमी आहे. तिथे दिवसाला कमीत कमी 10-15 पेशंट तिथे उपचार घेतात. तसंच जिल्हा रुग्णालयातला एक प्रश्न आहे की जिल्हा रुग्णालयात जे गोरगरीब पेशंट असतात रुग्ण आहेत त्यांच्यामध्ये ज्यांचे नातेवाईक कोणी नसतात किंवा नवरा बायकोची जी दोघं जण असतात त्याच्यातला एक जर आजारी पडला तर तिथे केअरटेकरची गरज भासते. आणि हा केअरटेकर नसल्यामुळे खाजगी केअरटेकर जर घेतला तर साधारण 24 तासाला 1500 रुपयाच्या अंदाजाने असा दर येतो, तो परवडत नाही सर्वसामान्य. तर जिल्हा रुग्णालयातल्या असल्या मेडिकल कॉलेजच्या असलेल्या स्टाफ मधून अशी काही सुविधा उपलब्ध करून दिली जाईल का आणि ती जाहीर होईल का? बघा, चांगला प्रश्न विचारला. या संबंधित आरोग्य खात्यासंदर्भात असंख्य आमची चर्चा मंत्रालय पातळीवर झालेली आहे. आमच्या जिल्ह्याला मध्ये आरोग्य व्यवस्था अजून सक्षम व्हावी याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बदल आता होत आहेत. तसं तुम्ही बोलला पहिलं स्टाफ नसायचा, पहिला आपला प्रश्न कसा असायचा की बाबा स्टाफच नाही. आता तो प्रश्न पुढे जाऊन आता आपण साधन समृद्धीवर आलेलो आहे आणि म्हणून मी आपल्याला विश्वास देतो येणाऱ्या कालावधीमध्ये जी मागणी प्रत्येक उपरुग्णालय किंवा आमच्या जिल्हा रुग्णालयामध्ये आहे त्यानुसार हसन मुश्रीफजी असो किंवा आमचे आबिटकरजी असो दोघांशीही मी संपर्कात आहे. येणाऱ्या कालावधीमध्ये MSCB असो, आरोग्य खाते असो, ST असो, सगळ्याच डिपार्टमेंटमध्ये
जिथे जिथे कमतरता आहे, जिथे जिथे आज त्याच्यामुळे जनतेला त्रास होतोय, ते सगळे प्रश्न आम्ही सोडवण्याच्या मार्गावर आहोत. आपल्याकडून फक्त संयमाची अपेक्षा मी ठेवतोय. बघा, पहिले 6-7 महिन्यामध्ये आपण बदल करत 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 चाललेलो आहे, ते तुम्हाला आजूबाजूला अनुभवायला भेटतायत. मी नाही बोलत की मी जादूची काळी घेऊन आलेलो आहे, पण 8-10 वर्ष विरोधी पक्षाच्या मध्ये राहिल्यानंतर काही प्रश्नाची जाणीव मलाही आहे आणि म्हणून मी तुम्हाला विश्वास देतो. आज सरकारमध्ये बसून मी फक्त मोठ्या प्रकल्पावर लक्ष न दिला, छोट्यातल्या छोटे प्रश्न सोडून रोजच्या आपल्या जनतेच्या आयुष्यामध्ये परिवर्तन कसं होईल, समाधान कसं व्यक्त होईल, त्याच्यावर माझं काम सुरू आहे. म्हणून तुम्ही ज्या ज्या अपेक्षा ह्या बाबतीमध्ये व्यक्त केल्या आहेत, येणाऱ्या काळामध्ये जसं तुम्ही स्टाफ नाही हा प्रश्न विचारायचा आता बंद केलेला आहे, तसंच साधन समृद्धीबद्दल पण तुमची तशीच भूमिका असेल असा विश्वास देतो. सर, त्याला जोडून एक प्रश्न. सध्या मोठ्या प्रमाणावर ॲम्ब्युलन्सचा प्रश्न निर्माण झाला. ॲम्ब्युलन्स आहेत पण त्या चालू स्थितीत नाही बऱ्याच ठिकाणी. बघा, अशा आत्ताच गेल्याच आठवड्यात 2 नवीन ॲम्ब्युलन्स आलेले आहेत. आता अजून ॲम्ब्युलन्स आणण्याचं आमचं नियोजन आहे. मी CSRच्या माध्यमातून मी परत तुला सांगतो, जसं यांनी एक प्रश्न होता, मी फक्त सरकारच्या निधीवर अवलंबून नाहीये. मी CSRच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये निधी माझा आणण्याची तयारी आहे. जिथे सरकारकडे काही गोष्टी मागे पुढे होत असतील, CSR सारखी एक मोठी यंत्रणा उपलब्ध आहे. तुम्हाला आठवत असेल, मी माझ्या पहिल्या टर्ममध्ये 150 कॉलेज पण ह्याच निमित्ताने डिजिटल करून दाखवल्या होत्या. तसंच ॲम्ब्युलन्स असो, पोलिसांसाठी वाहन असो, असंख्य गोष्टी CSRच्या माध्यमातून उपलब्ध करण्याची माझी तयारी आहे. त्या पद्धतीने माझे बोलणं सुरू आहे. टप्प्याटप्प्याने तुम्हाला सगळ्या गोष्टी तुमच्या ह्या जिल्ह्यामध्ये होत असताना दिसतील. सुरुवात आहे. कमिट्या स्थापन नव्हत्या, त्या स्थापन होत आहेत. निर्णय महत्वाचे लोकांसाठी घेतले जात आहेत. 7 महिने झालेले आहेत. अपेक्षा तर डोंगर माझ्या खांद्यावर आहे, पण निश्चित पद्धतीने मी ते चढून वरती जाऊन झेंडा माझा रोवेन असा माझा विश्वास आहे. आपल्या खासदाराने 2 अलीकडे चांगले निर्णय घेतले. एक म्हणजे मत्स्य विभागाला कृषीचा दर्जा विभागाला कृषीचा दर्जा दिलेला आहे. पण आजही आपल्या कोकणामध्ये घाटमाथ्यावरून दूध येत आहे, अंडी येत आहेत, चिकन येत आहे. मग आपल्याकडे पशुसंवर्धनाच्या दृष्टिकोनातून, वाढीच्या दृष्टिकोनातून आपल्याकडे काही ठोस. बघा, आता जसं तुम्ही बोललो, जसं मत्स्याला कृषीचा दर्जा दिला तसंच गेल्या कॅबिनेटमध्ये त्याचाही निर्णय आम्ही घेतलेला आहे. आणि म्हणून तुम्हाला बोलतो, संयम हा थोडा ठेवायला आपणही शिकलेला पाहिजे. आपण निर्णय घेतल्यानंतर त्याची अंमलबजावणी होण्यासाठी काही काळ लागतो. त्याचे GR निघायला काही काळ लागतात. उदाहरण, मी मत्स्याला शेतीचा दर्जा दिल्यानंतर काही GR काढण्याच्या अजूनपर्यंत आम्ही प्रलंबित आहेत, ते आम्ही आज उद्यामध्ये काढणार आहोत. तसंच आता पशुसंवर्धनला आमच्या पंकजाताईंच्या नेतृत्वाखाली असलेलं खातं, त्याला आम्ही कृषीचा दर्जा दिलेला आहे. येणाऱ्या कालावधीमध्ये अंडी असतील, कोंबडी असतील, या सगळ्या बाबतीमध्ये योग्य तो निर्णय होईल एवढा विश्वास तुम्हाला देतो. समर्थ न्यूज चॅनल यूट्यूबवर सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा अपडेट.